पुण्यातला कुख्यात गुंड शाहरुख शेखचा सोलापूरमध्ये एन्काउंटर, पुणे पोलिसांची सोलापूरमध्ये चकमक, शाहरुख शेखचा मृत्यू अशा बातम्या रविवारी सकाळपासूनच माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली। शाहरुख शेख पुण्यातला कुख्यात आणि मागच्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फरार असणारा आरोपी। पुणे पोलिसांना तो सोलापूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावरती त्यांनी सोलापूरमध्ये जात शाहरुखला पकडण्यासाठी सापळा लावला। पण शाहरुखने पोलीस आल्याचं कळताच त्याच्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलामधून पोलिसांवरती गोळीबार करायला सुरुवात केली। यावेळी शाहरुख सोबत त्याची बायको आणि मुलंही होती। त्यांचा शाहरुखने ढाल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांकडून स्वसंरक्षणासाठी करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये शाहरुखचा मृत्यू झाला। पण शाहरुख शेख होता कोण? त्याच्यावरती नक्की कोणते गुन्हे दाखल होते? पोलिसांनी शाहरुखला पकडण्यासाठी सापळा कसा रचला होता? शाहरुख शेखच्या एन्काउंटरची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शाहरुख शेख उर्फ अट्टी रहीम हा पुण्यातल्या टिपू पठाण टोळीतला गुंड। शाहरुख रिजवान उर्फ टिपू सतार पठाणचा साथीदार। टिपू पठाणची हडपसरमधल्या सय्यदनगर भागामध्ये मोठी दहशत आहे। एप्रिलमध्ये टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी हडपसरमधल्या सय्यदनगर भागातल्या एका महिलेची जमीन बळकावली होती। या जमिनीवरचा ताबा सोडवण्यासाठी पठाणने संबंधित महिलेकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। त्यानंतर या महिलेने काळे पडळ पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दिली। या प्रकरणात टिपू पठाणसह त्याचा भाऊ एजाज पठाण, नदीम खान, सदाम पठाण, एजाज इनामदार, साजिद नदाफ, इरफान शेख, जईद बागवान, मोहम्मद हुसेन शेख अशा 9 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। या सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये बीएनएसच्या सेक्शन 308(2), 329(3), 351(2), 352, 189(1), 189(2), 191(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण या प्रकरणामध्ये शाहरुख शेखसह 8 जण फरार होते। पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, मात्र शाहरुख शेख काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता। यानंतर हडपसरच्या सय्यदनगरमध्येच 14 मेच्या मध्यरात्री एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड चोरून नेण्याची घटना घडली। उमर शकील शेख हे फूड डिलिव्हरी ॲपवर आलेली आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्यासाठी 2 व्हीलरवरून जात होते, तेव्हा 3 जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून उमर शेख यांच्या खिशातला मोबाईल आणि 630 रुपये काढून घेतले। शेख यांनी विरोध केल्यावरती आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला। या प्रकरणात हडपसरचा नौमान सय्यद आणि शाहरुख शेख या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर काळे पडळ पोलिसांनी नौमान सय्यदला अटक केली, पण शाहरुख शेख मात्र फरारच होता। याआधीही मार्चमध्ये नौमान आणि शाहरुख या दोघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ज्येष्ठ नागरिकाला दांडक्याने मारहाण करून जखमी केलं होतं। फरार असणाऱ्या शाहरुख शेखचा तपास करणाऱ्या पोलिसांना 2 दिवसांपूर्वी एक टीप मिळाली। शाहरुख सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळजवळ लांबोटी गावात आहे। तो त्याचे नातेवाईक असणाऱ्या राजू शेख यांच्या घरी बायकोसोबत राहतोय। टीप मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5चे पोलीस शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात पोहोचले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ पोलीस स्टेशनमधल्या 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शाहरुखला पकडण्यासाठी गावात सापळा लावला। शाहरुख घराच्या गच्चीवरील छोट्या खोलीमध्ये बायकोसोबत राहायचा। पोलिसांनी त्या घरातल्या एका महिलेच्या मदतीनेच रविवारी पहाटे 3च्या सुमारास त्याच्या खोलीचं दार वाजवलं। दरवाजा शाहरुखची बायको नफीसाने उघडला आणि लगेचच पोलीस तो राहत असलेल्या खोलीमध्ये घुसले। पोलीस खोलीत शिरल्याचं लक्षात आल्यावरती शाहरुखने त्याच्याकडे असलेलं पिस्तूल पोलिसांवरती रोखलं। यावेळी त्याच्या बायकोने पोलिसांना धक्काबुक्की सुद्धा केली। यावेळी खोलीत शाहरुख आणि त्याच्या बायकोसोबत 3 लहान मुलंही होती। पोलिसांनी शाहरुखला पिस्तूल खाली ठेवून शरण यायला सांगितलं, पण शाहरुखने पोलिसांचं ऐकलं नाही। तुम मुझे पकडते क्या? आज तुम्हाराच खेळ खत्म करता हूँ, मैं तुमको जिंदा नहीं छोडूंगा असं म्हणत शाहरुखने सुरुवातीला त्याच्या मुलांना पुढे करत त्यांना ढाल म्हणून वापरायचा प्रयत्न केला। त्यानंतर शाहरुखने पोलिसांवरती 2 गोळ्या झाडल्या। शाहरुखने गोळ्या झाडल्यावरती स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ पहिल्यांदा शाहरुखच्या पायावरती गोळी झाडली, पण तरी शाहरुखकडून पोलिसांवरती गोळीबार सुरूच होता। त्यामुळे पोलिसांनी शाहरुखवरती पुन्हा गोळी झाडली, ज्यात शाहरुख जखमी झाला। त्यानंतर पहाटे 5 वाजता शाहरुखला पोलिसांनी सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण रुग्णालयात डॉक्टरांनी शाहरुखला मृत घोषित केलं। पोलिसांनी शाहरुख ज्या घरात राहत होता त्या घराची झडती घेतली। त्यात पोलिसांना त्याने वापरलेलं गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं, आणखी एक पिस्तूल आणि 4 काडतुसं सापडली।
पोलिसांनी हे दोन्ही पिस्तूल जप्त केले। पोलिसांनी या प्रकरणात शाहरुखसह त्याच्या बायकोवरही गुन्हा दाखल केलाय। शाहरुख आणि त्याच्या बायकोवरती खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी BNSच्या सेक्शन 109 अंतर्गत आणि इंडियन आर्म ॲक्टच्या सेक्शन 132(3)(5) अंतर्गत मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। शाहरुखने पिस्तुलातून पोलिसांवरती गोळ्या झाडल्याप्रकरणी आणि त्याची बायको नफिसाने पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण शाहरुख शेख होता कोण? तर शाहरुख हा पुण्यातला सराईत गुन्हेगार। 2011 पासून त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। पुण्यातल्या वानवडी, हडपसर, काळेपडळ, कोंढवा या पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार त्याच्यावरती 15 गुन्हे दाखल होते। यापूर्वी वानवडी पोलिसांनी त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली होती, पण त्या प्रकरणामध्ये त्याला पुढे जामीन मिळाला होता। ही सगळी घटना घडल्यानंतर मात्र शाहरुखच्या घरचे आणि त्याची बायको नफिसाने माध्यमांशी बोलताना पोलिसांवरती आरोप केले। माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार होता, एन्काउंटर करण्याइतका कुख्यात गुंड नव्हता, त्याच्यावरती काही गुन्हे दाखल होते, पण बांबूने मारहाण झालेल्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती खोटा मोका लावण्यात आला। तो व्यवस्थित कामाला लागला होता। पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाहरुख शेखच्या वडिलांनी केली। तर शाहरुखची बायको नफिसाने म्हटलं की पहाटे 3:30 वाजता 10 ते 12 पोलीस आमच्या घरात घुसले। शाहरुखने त्यांना आत न येण्यास सांगितलं। त्याच्याकडे पिस्तूल होतं, पण त्याने गोळीबार केला नाही। पोलिसांनी घरात शिरताच 4 गोळ्या झाडल्या असे आरोप शाहरुखच्या घरच्यांकडून करण्यात आले, पण पोलिसांकडून या सगळ्या आरोपांचं खंडन करण्यात आलंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार अबू आझमी यांनीही प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे। अबू आझमी म्हणाले की जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे, पण एन्काउंटरचा जोपर्यंत विषय आहे, जर आरोपीने 7 गोळ्या झाडल्या असतील तर 7 गोळ्या गेल्या कुठं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। पोलिसांना गोळी लागली नाही, पोलीस यातून वाचले, पण आरोपीच्या छातीत गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला। असं अनेक वेळा झालंय। आरोपीला पोलिसांनी पकडले आणि गोळी मारली आहे। आपल्याकडे कोर्ट आहे, जजेस आहेत, जेल आहे, ही सगळी प्रक्रिया पार पडली पाहिजे। आरोपीला पकडून ठार करणं या गोष्टीची आम्ही निंदा करतो। या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। याआधी अनेक प्री प्लॅन एन्काउंटर झाले आहेत, पण या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे। एकीकडे कुख्यात शाहरुख शेखचं एन्काउंटर झालेलं असलं तरी त्याच्या घरच्यांनी पोलिसांवरती केलेले आरोप आणि अबू आझमी यांनी केलेली चौकशीची मागणी यामुळे शाहरुख शेखच्या एन्काउंटरवरून आता आणखी आरोप प्रत्यारोप होऊन हा मुद्दा तापणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।